मला वाटतं खोटं बोलणारे, असत्य बोलणारे, भ्रम पसरवणारे आणि त्या भ्रमाच्या फॅक्टरीचे मालक संजय राऊत यांना पिवळी झाली आहे आणि त्यामुळे त्यांना स्वतःला असलेली सवय खोटं बोलण्याची दुसरी तसंच करत असतील अशा पिवळीतून ते बोलतायत। या ठिकाणी महायुतीचा अर्थसंकल्प त्यांच्या पायाखालची वाळू घसरवणारा आहे। महाराष्ट्रातल्या सामान्य माता भगिनी, युवक, शेतकरी, विद्यार्थी या सगळ्यांना मदत देणार आहे, सुविधा देणार आहे, थेट मदत करणार आहे आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आपला टिकाव लागणार नाही। म्हणून खोटं बोलण्याच्या स्पर्धेतला नंबर 1 चा प्रवक्ता संजय राऊत हे भ्रम पसरवत आहे। त्यामध्ये पाहिलं, ज्या वेळेला मतदान चालू होतं त्या दिवशी सुद्धा एका पक्षाचे प्रमुख असलेले उद्धवजी ठाकरे यांनी मतदान केंद्रातले अधिकारी आणि मतदान प्रक्रिया ही मतदान चालू असताना सुद्धा त्यावेळेला त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला। नंबर 1, केवळ उभाटा सेनेने हस्तक्षेप केला नाही तर त्या अधिकाऱ्यांना सुद्धा आणि इलेक्शन कमिशनला सुद्धा एका अर्थाने धमक्या देण्याचा प्रयत्न केला की यांची नावं लिहून घ्या, शाखेमध्ये यांची नावं द्या। नंबर 3, त्याही दिवशी त्यांनी खोटं पसरवण्याचा प्रयत्न केला की यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांचा हात आहे की काय, या पद्धतीचा सुद्धा बिनबुडाचा आरोप केला। त्या उभाटा सेनेच्या या पद्धतीच्या वर्तणुकीचा सखोल अभ्यास केल्यावर निवडणुकीनंतर आम्हाला लक्षात आलंय, विशेषतः मराठी मतदार, विशेषतः हिंदू भागातील मतदार यांच्या मतदार यादीमध्ये खूप गडबड गोंधळ झालाय। काहींच्या घरातलं एक नाव दुसरीकडेच फेकलंय, काहींची तर डिलिशन झालीत नावं। एका विधानसभेमध्ये तर 40,000 नावं हिंदूंची डिलीट झालेली आहेत। काही ठिकाणी बूथ सरकवले दुसरीकडे आणि मग मतदान केंद्र, मतदार अधिकारी याच्यावर जो दादागिरी करतो त्याच पक्षाने आमच्या मनात शंका आहे, मतदार यादीतला गोंधळ केलाय आणि त्या आमच्या संशयाची सुई ही उभाटा सेनेकडेच जाते। या विषयातल्या सखोल चौकशीची मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत। जनता पार्टीने 2दा विधान परिषदेवर पाठवल्यानंतर या जिल्ह्यात सातत्याने जनसंपर्क वाढवण्याचं मी काम करतोय। सायंकोळीवाडा विधानसभा क्षेत्रामध्ये माझं कार्यालय असल्या कारणाने म्हाडाचा अध्यक्ष असल्यापासून 2011 पासून मी काम करतो। मला वाटतं की पक्ष कार्य करत असताना पक्षाने जर जिम्मेदारी दिली तर ती पुढे नेण्याचं देखील काम मी करेन। तर या ठिकाणीच भाजपचेच खरं तर आमदार आहेत, मात्र आता तुम्ही देखील या ठिकाणी इच्छुक आहात। कुठलाही कार्यकर्ता हा आयुष्यात राजकारणामध्ये पुढे जाण्यासाठी पुढे येत असतो। त्याची जो कार्यकर्ता पुढे जाण्याची इच्छा ठेवत नाही तो कार्यकर्ता पुढे जाऊ शकत नाही। माझा संपूर्ण विश्वास माननीय देवेंद्र फडणवीसांवर आहे, भारतीय जनता पार्टीवर आहे, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिषजी आणि बावनकुळे साहेबांवर आहे। त्यांनी जिम्मेदारी दिली तर निश्चितपणे ती जिम्मेदारी मी पुढे नेईन। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।